या भाजणीच्या चकल्या कोणी डोळे झाकून बनवेल एवढ्या सोप्या. फक्त परफेक्ट माप घ्यायचं. खूप सोप्या आहेत. तर मी कसं माप घेतलं ते बघा. हे बघा, इकडे मी 1 किलो तांदूळ घेतले आहे किंवा तुम्ही वाटीनेही घेऊ शकता. फक्त करेक्ट माप घ्यायचं. तर मी इकडे 1 किलो तांदूळ घेतले. 1 किलो तांदूळ घेतले त्यामुळे अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतली. त्यालाच अर्धा मुगाची डाळ घेतली. त्यालाच अर्धा उडदाची डाळ घेतली. त्याला अर्धा पोहे आणि त्याला अर्धा साबुदाणा. साबुदाण्याला अर्धा जिरे आणि जिरेला अर्धा ओवा. तर हे असं मी सर्व साहित्य घेतलं. आणि नंतर मग तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. तांदूळ थोडे घाण असतात ना, तर धुवून थोडे फॅनखाली सुकवून घ्यायचे आणि भाजायला घ्यायचे. डाळी पण ओल्या कपड्यानं पुसून घेऊ शकता. आणि हे बघा, तांदूळ कसे भाजले ते बघायचं. थोडा तांदूळ दाबून बघायचा हातावर, बोटावर. आणि एक स्वच्छ कपडा घ्यायचा आणि सर्व तांदूळ भाजून घ्यायचे. त्याचा कलर जास्त बदलू द्यायचा नाही. आणि असं मध्ये होल करायचं, जेणेकरून त्याला घाम नाही आला पाहिजेत, नाहीतर मग चकल्या नरम होतात नंतर. आणि लगेच हरभऱ्याची डाळ पण भाजून घ्यायची. तशीच मुगाची डाळ भाजून घ्यायची. पूर्ण डाळी भाजून घ्यायच्या. नंतर उडदाची डाळ, खूप छान सुगंध येतो हे भाजत असताना. त्यानंतर पोहेही तसेच भाजून घ्यायचे. साबुदाणा पण सर्व खमक भाजून घ्यायचे. असे जिरे ओवाही भाजून घेतला. हे पूर्ण भाजून तयार आहे. याला सर्व मिक्स करून असं पांगवून घ्यायचं, थोडं थंड करून घ्यायचं आणि हे मिक्सरमधून काढायचं. किंवा आपण गिरणीतूनही दळून आणू शकतो. हे माझं जास्त प्रमाणात होतं ना, जवळपास 2 किलो झालं होतं, तर मी हे गिरणीतूनच दळून आणलं. हे बघा, जाडसरच दळून आणायचं, जसं भाकरीचं पीठ असतं ना ज्वारीच्या बाजरीच्या, तसं. तर मी इकडं ते प्रेमिक्स आपलं 6 महिन्यापर्यंत राहू शकतं ते पीठ. तर मी इकडे 2 वाट्या घेतलं पीठ. 2 वाट्याचंच करून बघणार आहे सध्या. आणि त्याला 1.5 वाटी पाणी घेतलं. त्यामध्ये मिरची पावडर, आपल्याला तिखट हवं आहे जेवढं हवं आहे तेवढं, हळद, मीठ, ओवा, तीळ. आणि त्याला उकळी आली ना पाण्याला, लगेच गॅस बंद करून घ्यायचा आणि पीठ टाकून घ्यायचं त्यात. आणि त्याला हटून घ्यायचं बस. आणि झाकण ठेवून 15 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं. आणि लगेच परातीत ओतून घ्यायचं आणि लगेच मळून घ्यायचं त्याला परत पाणीसुद्धा लागत नाही आहे. तेवढ्यातच ते सॉफ्ट मळून घ्यायचं 5 ते 10 मिनटापर्यंत. आणि थोडं तेल टाकायचं आणि थोडंसं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं बाजूला. परत त्याला सॉफ्ट करून घ्यायचं. साशाला तेल लावून घ्यायचं आणि चकली बनवायला घ्यायची. हे बघा किती छान जमतं, कुठं तुटत पण नाही आहे. हे अशा प्रकारे सर्व चकली मी करून घेतली. वरतून जरी धरलं ना तरी पण चकली तुटत नाही आहे. बघा किती छान झाल्यात. अशा प्रकारे सर्व चकल्या मी करून घेतल्या. 2 वाटीमध्ये माझ्या एवढ्या चकल्या झालेल्या आहेत. आणि नंतर मग कढई ठेवून तेल गरम करायला ठेवलं. लो टू मीडियम गॅस ठेवायचा आणि पूर्ण एक एक चकली त्यात टाकून घ्यायची. गर्दी करायची नाही, थोड्या थोड्याच तळून घ्यायच्या. मीडियम गॅसवरतीच तळून घ्यायच्या आणि हे असं सोनेरी गोल्डन कलर होईपर्यंत तळायच्या. तेल स्थिर झालं की समजायचं आपली चकली तळली. हे बघा, तर इकडं माझ्या पूर्ण चकल्या तयार आहेत. खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत झाल्या बघा. तुम्हीही एकदा अशा चकल्या करून बघा. परफेक्ट माप घेतलं ना तर एकदम छान जमतात. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.